नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झालेली आहे आणि या योजनेचे अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत। परंतु या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात हे सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे ही माहिती जाणून घेत असताना तुमच्याकडे सर्वप्रथम या योजनेच्या लाभासाठी तुमच्याकडे ऑनलाईन अर्ज असणं आवश्यक आहे। आता ऑनलाईन अर्ज कसा मिळणार, तर तुम्हाला CSC सेंटर, माही सेवा केंद्र किंवा तुमच्या अंगणवाडी सेविका किंवा सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक किंवा पंचायत समितीतील सर्व अधिकारी यांच्याकडे ऑनलाईन फिल केलेला किंवा ऑनलाईन भरलेला अर्ज हा एक अर्ज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर आता हा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र कोणतं पाहिजे, तर तुमच्याकडे स्वतःचा आधार कार्ड असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासेल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। हा डोमासेल सर्टिफिकेट तुम्हाला CSC किंवा माही सेवा केंद्र यांच्याकडे मिळणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या तहसीलदारांचं उत्पन्नाचा दाखला, आता उत्पन्नाचा दाखला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेकडे पाहिजे का किंवा महिलेचा पाहिजे का, तर असं नाही आहे। तुमच्या घरातील जो प्रमुख व्यक्ती असेल त्या प्रमुख व्यक्तीचं 2.50 म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे स्वतःचं बँकेचं पासबुक असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो म्हणजे पासपोर्ट आकाराचा फोटो 1 किंवा 2 तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, रेशन कार्ड असणं आवश्यक आहे आणि एक सदरची माहिती खरी असल्या संदर्भात एक हमीपत्र असतो, तो हमीपत्रसुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मित्रांनो, एवढं तुमच्याकडे कागदपत्र असतील तरच तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे। म्हणजेच काय, तर आधार कार्ड, डोमासेल, उत्पन्नाचा दाखला, बँकेचा पासबुक, पासपोर्ट साईजचा फोटो आणि रेशन कार्ड आणि हमीपत्र इत्यादी सर्व कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत। आता मित्रांनो, तुम्हाला हमीपत्र कुठे मिळेल, तर जो महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय पारित केलेला आहे या शासन निर्णयाच्या खाली म्हणजे शेवटचे पेज जे आहे इथे तुम्हाला हमीपत्र मिळणार आहे। आता या हमीपत्रामध्ये जर तिथे नसेल तर तुम्ही स्वतःचं एक हमीपत्र सुद्धा तयार करू शकता। त्याच्यामध्ये बाबा ही दिलेली सर्व माहिती खरी आहे, मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे या संदर्भात तुम्हाला लिखापट्टी करून तो अर्ज सादर करायचा आहे किंवा ते हमीपत्र त्या ठिकाणी सादर करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे इत्यादी कागदपत्र असणं आवश्यक आहे। हे कागदपत्र असल्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही। आता हे अर्ज ऑफलाईन सुद्धा आहेत आणि ऑनलाईन सुद्धा आहेत। आता ऑनलाईनची लिंक त्या संदर्भात एक ॲप तयार केलेला आहे। आता ॲप उद्या तो डिक्लेअर होणार आहे आणि ही ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ही उद्यापासून सुरू होणार आहे आणि ऑफलाईन अर्जसुद्धा उद्यापासूनच तुमच्या अंगणवाडी सेविका किंवा जे पंचायत समितीचे कार्यकारी असतील किंवा तुमच्या ग्रामपंचायतमधले जे ग्रामसेवक असतील, सरपंच असतील यांच्याकडे हे अर्ज सादर करायचे आहेत। ते स्वतः ऑनलाईन करतील किंवा तुम्ही स्वतःसुद्धा ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात। मित्रांनो, अतिशय उपयुक्त महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर माहिती संपूर्ण राज्यातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।